मंडळी, शब्दांची लढाई आता शाईपर्यंत पोहोचली आहे का? हो, शाईपर्यंत पोहोचली आहे का? हातगाईपर्यंत पोहोचली आहे का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या साथीदारांकडून शाईफेक करण्यात आली। या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडू लागलेल्या आहेत। मुद्दा असा आहे की स्वतःला वारकरी कीर्तनकार म्हणवणाऱ्यांनी एखाद्या व्यक्तीवर अशा प्रकारे शाई हल्ला केल्यानं आपल्याच वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन झाली नाही का? मतभेद कोणत्याही क्षेत्रात असू शकतात, असतातच, ते असावेत। विचारांचे संघर्ष असतात, टीका आणि प्रतिटीकाही केली जाते, पण एखाद्या व्यक्तीवर सार्वजनिक ठिकाणी शाईफेक करून निषेध नोंदवणं ही लोकशाहीची भाषा आहे का? बरं, सोबत मित्र समूहाला घेऊन ही शाईफेक करणारे हे संग्राम बापू भंडारे एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत किंवा स्वतःला तसं ते म्हणवतात, त्यामुळे कीर्तनकाराने असं कृत्य करावं? कीर्तनकार हा केवळ वक्ता नसतो मित्रांनो, तर तो समाजाला विचार देणारा मार्गदर्शक मानला जातो। संत तुकारामांनी संयम शिकवला, संत ज्ञानेश्वरांनी संवाद शिकवला आणि गाडगेबाबांनी समाज परिवर्तनाचा मार्ग दाखवला। मग अशा परंपरेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून जर आक्रमक निषेधाचं चित्र दिसत असेल तर तो संत विचारांचा अपमान मानायचा का? यांना त्या विचारांचे पाईक म्हणायचं का? हा फक्त राजकीय निषेधाचा प्रकार आहे का, की संतांच्या विचारांची, कीर्तन परंपरेची आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी करणारी घटना आहे? एका बाजूला काही जण म्हणतायत की हा वाढत्या संतापाचा उद्रेक आहे, हो असं म्हटलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला अनेकांचा सवाल आहे की विचार मांडण्याची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात शाईफेक सारख्या कृतीचं समर्थन कसं काय होऊ शकतं? आजचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की संतांची शिकवण संवादाची होती की संघर्षाची? मतभेदांचं उत्तर शब्दांनी द्यायचं की शाईफेकीने? आणि कीर्तनाच्या व्यासपीठावरून समाजाला संस्कार देणाऱ्यांकडून समाज नेमकी कोणती अपेक्षा ठेवतो? आजच्या या विशेष चर्चेत आपण याच मुद्द्यांचा वेध घेणार आहोत, पण त्यापूर्वी विशेषज्ञाकरता मान्यवर पाहुणे या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत। माझ्याबरोबर आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, ज्यांच्याबरोबर ही घटना घडली जी खरं तर घडायला नको होती। माझ्याबरोबर आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, माझ्यासोबत आहेत शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले, माझ्याबरोबर आहेत संत साहित्याचे अभ्यासक वीर महाराज आणि काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी। सुरुवात मी विकास लवांडे यांच्यापासून करतोय। विकासजी, मी सुरुवातीलाच म्हणालो, मी देखील व्यक्ती म्हणून, पत्रकार म्हणून या घटनेचा निषेध करतो। लोकशाही व्यवस्थेत हे घडायला नको। प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, मतमतांतर असतात, टीका प्रतिटीका होते, पण आज अगदी नियोजनबद्धच कार्यक्रम करण्याचं या घटनेतनं आपल्या बाबतीत ठरवण्यात आलेलं होतं का? 100% नियोजनबद्ध हा कार्यक्रम होता, कारण गेल्या महिन्याभरामध्ये मला असंख्य फोन आलेले आहेत, धमक्या आलेल्या आहेत, मेसेज आलेले आहेत, कॉल आलेले आहेत। त्यातले बरेचसे माझ्याकडे काही स्क्रीनशॉट मेसेजचे आहेत, काही रेकॉर्डिंग पण आहेत आणि सोशल मीडियात सुद्धा माझ्या सातत्याने मला तुझा खात्मा करू, तुला यम सदनी पाठवू, तुझा पानसरे करू, तुला दाभोळकर करू, अशा अनेक मेसेज सुद्धा सोशल मीडियामध्ये मला, काही फेक अकाउंट असतील, काही बीजेपीचे समर्थक लोक असतील, असे मला वारंवार धमक्या गेल्या महिनाभरात आलेल्या आहेत। आणि याच लोकांनी जे वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आहेत, त्याच्यामध्ये काही धारकरी सुद्धा आहेत, यांनी मला गेल्या वर्षी सुद्धा संभाजी भिडेंचे समर्थक होते, जे आपल्या चर्चेमध्ये इथे आहेत आता एक, त्या धारकऱ्यांनी सुद्धा मला गेल्या वर्षी माझ्या घरावर 200-300 जणांनी हल्ला केला होता। तेव्हा मला पोलीस प्रोटेक्शन 2-3 महिने शासनाने दिलेलं होतं आणि त्यातलेच आता काही लोक आहेत आणि त्याच्यामध्ये रामकृष्ण आपलं संग्राम भंडारे जो आहे हा त्याच्यामध्ये आता पुढे आलेला आहे आणि यांनी जो काही प्लॅन केला, मी आज खरं तर एका म्हातोबाची आळंदी, जे सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचं गाव आहे, त्या गावामध्ये आज नियोजित प्रवचन सेवा होती आणि आज सकाळी मी 8 वाजता प्रवचनाला तिथे गेलो होतो। माझं प्रवचन झालं, प्रवचन संपल्यानंतर 9:30 पावणे 10ला तिथे काही माझे नातेवाईक राहतात, त्यांच्याशी तिथे चहा पाणी नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आणि गावाच्या तिथे बाजूला बाहेर हे लोक कुठेतरी दबा धरून बसलेले होते। 2-3 गाड्या होत्या, मला काही ते लक्षात आलं नाही, मला माहित नव्हतं, पण गावाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटर आल्यावर या लोकांनी एका निर्जन स्थळी, जिथे सीसीटीव्ही फुटेज नाहीत, निर्जन स्थळी म्हणजे एक स्मशानभूमी रोडच्या कडेला, जंगल सदृश वातावरण तिथे आहे आणि त्या ठिकाणी माझ्या गाडीला पुढे येऊन त्यांनी 2 गाड्या आडव्या लावल्या। मला 2 जण आधी आले, मला गाडीतून बोलायचे, म्हणले तुम्ही उतरा खाली, मला खाली उतरवलं। 2 जण आल्यानंतर बाकीचे पळत सगळे 10-15 जण अचानक नंतर माझ्याकडे अर्ध्या मिनिटात आले आणि मला धक्काबुक्की केली, मला एकदम असं गचांड्या वगैरे मारत होते। मी म्हटलं अशी का दादागिरी करता, मोगलाई माजली का, तुमचं काय प्रॉब्लेम आहे? तर ते म्हणले का वगैरे
आणि तू बोलायचं नाही. एकाने मला असा रिव्हॉल्वर रोखला माझ्याकडे 4 फुटाच्या अंतरावरून आणि म्हणला बोलायचं नाही, बोलला तर तुला खलास करील. असं त्या पद्धतीने सगळे बोलत होते. मी तिथे अस्वस्थ सगळी ही मंडळी बघत होतो आणि दुसरा मला ढकलून त्या गेटच्या स्मशानभूमीच्या गेटच्या आत मला नेलं. दुसऱ्या एकाने कमरेचा रिव्हॉल्वर मला दाखवला. हे काय आहे? तुझा आम्ही कार्यक्रमच करणार आहे. आणि मग संग्राम भंडारींनी सगळ्यांना सांगितलं की शूटिंग चालू करा. मग संग्राम भंडारींनी सांगितलं शूटिंग चालू करा. मग तो काय 41 सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी सगळे व्हायरल केला. विकासजी, संग्राम भंडारे म्हणतात की त्यांच्याकडे पिस्तूल नव्हतीच. ते असंही म्हणतात की तुम्ही पिस्तूल लावण्याच्या लायकीचे पण नाहीत. मग ते सांगतो ना मी. मग त्याच्यामध्ये ते सगळेजण 4 जणांनी ते शूटिंग केलं शाही ओततानाचं माझं. आणि मग नंतर ते पळायला लागले, कारण रोडच्या कडची लोक जमायला लागली. हे पळायला लागले. मी त्यांना एवढं म्हणलो, अहो पळताय कशाला, थांबा ना, पळू नका, का गडबडलाय तुम्ही. हे सगळे गडबडले, घाबरले होते आणि पळून चालले होते. मला कळलं नाही की मग तुम्ही हे सगळं करत होता, तुमच्यात हिंमत होती तर थांबायला पाहिजे होतं. तुम्ही पळून का चालला होता? आणि मला हे त्यांचं प्रीप्लॅन त्यांनी जो केलेला होता, त्यांनी आज खरं तर ती शाई नव्हती, शाई सदृश केमिकल काहीतरी होतं माझ्या शरीराची, अजूनही मला चुनचुन आग होतीये. आणि ते शाई सदृश माझ्या अंगावर जे काही ओतलं त्यांनी, ते ज्वलनशील पदार्थ कदाचित असू शकतो. आणि जे काही रिव्हॉल्वर मला दाखवले ते जप्त करायला अजून नाही. पोलिसांनी लोणी काळभोरनी 12 वाजता एफआयआर घेतलेला आहे. तिथे आमचा सत्याग्रह सुद्धा झालेला आहे. आणि ही लढाई या पद्धतीने जर का ते भ्याड हल्ले माझ्यावर करत असतील तर मी हा वारकरी संप्रदायाचा शेवटचा एक पाईक आहे. आमच्या घरात 3 पिढ्याला वारकरी संप्रदाय आहे. मी शेवटचा पाईक आहे. एक पामर आहे वारकरी संप्रदायाचा. तर माझ्यापेक्षाही जे संत शिरोमणी आहेत, संत श्रेष्ठ मंडळी आहेत, ज्ञानोबा तुकोबा असतील, संत एकनाथ महाराज असतील, चोखोबा असतील, सगळ्या संतांच्यावर हल्ले झालेले आहेत. महात्मा फुलेंच्यावर हल्ले झाले, गांधीजींचा खून झालेला आहे. सगळ्या या समाज सुधारक मंडळींच्यावर ज्यांनी ज्यांनी प्रगतीचा विचार मांडला, पुरोगामी विचार मांडला, चिकित्सा केली, त्या सगळ्यांच्यावर असे हल्ले झालेले आहेत. मी त्यातला शेवटचा पाईक आहे. मी खूप छोटा माणूस आहे, परंतु मला मारून काय हे विचार संपणार नाहीत. हे विचार अविरत आहेत. संतांचा विचार. बिलकुल. मला वीर महाराजांकडे जायचं या विचारांना घेऊन, याच मुद्द्याला घेऊन. वीर महाराज ही आपली काही पहिली वेळ नाहीये की विकास लवांडे एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला तुम्ही आहात. मी या सगळ्या विषयाला घेऊन आपल्याला प्रश्न विचारतोय की पुरोगामी की प्रतिगामी. आपण यापूर्वी आपली चर्चा करून झालेली आहे. आपण शब्दांनी उत्तर दिलंय, पण आज जी कृती घडली त्या कृतीचं आपण समर्थन करता का? धन्यवाद विशालजी, पण या कार्यक्रमात आपण आमंत्रित केल्याबद्दल. आणि सर्वप्रथम आपण म्हणता त्या पद्धतीनं आज जी काही कृती झालेली आहे त्या कृतीचं मी वारकरी म्हणून कुठल्याही पद्धतीनं समर्थन करत नाही, हे पहिल्या वाक्यात स्पष्ट करू इच्छितो. वारकरी संप्रदायामध्ये अशा कुठल्याही आतातायी कृतीला थारा नाही. वारकरी संप्रदायानं आम्हाला तुकोबारांनी सांगितलेलं आहे की आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. लवांडेंनी ज्या वेळेला या ठिकाणी ज्या काही भूमिका जाहीर केल्या त्या वेळेला त्यांनी काही 20-21 प्रश्न विचारले होते. दुसऱ्या दिवशी त्या प्रश्नांची आम्ही उत्तरं विचार म्हणून त्या ठिकाणी दिलेली होती. वास्तविक त्यांना उत्तर देण्याची गरज नाही, मात्र तरी सुद्धा समाजामध्ये बुद्धिभेद पसरू नये म्हणून आम्ही त्या गोष्टीची उत्तरं दिली होती. फक्त आपण विषयाची या सगळ्या पाठीमागची एक डॉट्स जोडले, ज्याला आपण क्रोनॉलॉजी असं म्हणू. हे बघा, आषाढी वारी आली की असे विषय सगळे सुरू होतात. पवार साहेबांनी जे लेख लिहिलेला आहे तो 2023 सालचा लेख आहे. आज 2026 आहे. तो लेख पुनर्प्रकाशित करण्यात आला कशा पद्धतीनं, त्याच्यावरती बातम्या कशा पद्धतीनं आल्या आणि पवार साहेबांच्या लेखामध्ये काय मांडलंय पवार साहेबांनी, की ते सांगतात की प्रतिगामी आणि प्रतिगामी विचारांची घुसखोरी झालेली आहे. आणि आमचे जे पुरोगामी कीर्तनकार आहेत, जे 40 कीर्तनकार आहेत, ते पुरोगामी विचारांची मांडणी करतात. त्या 40 जणांची आम्ही यादी जाहीर करणार आहे. पवार साहेबांनी काय सांगितलं होतं, पुरोगामी कीर्तनकारांची यादी आम्ही जाहीर करणार आहे. पण या वक्तव्यावरून वाद झाला, पवार साहेबांवर टीका झाली की तुम्ही नास्तिक आहात, कशाला संप्रदायावर बोलता. लवांडेंना, वास्तविक लवांडे जर म्हणत असतील उद्या मुळामध्ये पहिल्यांदा त्यांनी वारकरी जर म्हणत असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते पदाचा पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे आणि मग वारकरी म्हणून बोललं पाहिजे. आता ते सध्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून बोलतायत. प्रवक्ते म्हणून बोलत असताना त्यांनी हरिभक्त परायण होण्याच्या ऐवजी ते शरद भक्त परायण झाले. आणि त्यांनी मी पवार साहेबांचा किती मोठा भक्त आहे हे दाखवत असताना त्यांनी काय केलं की रागारागामध्ये जाऊन 40 पुरोगामी कीर्तनकारांची त्यांच्या यादी जाहीर करण्याच्या ऐवजी पवार साहेबांचा मूळ उद्देश बाजूला ठेवून त्यांनी काय केलं, संप्रदायातल्या काही मान्यवर मंडळींची यादी घाईघाईनं तयार केली. त्याच्यामध्ये 3-4 नावं राजकीय पक्षांची जोडलेली आहेत. पण बाकीचे जर मान्यवर आपण पाहिले, देगलूरकर महाराज असतील, पाचपोर महाराज असतील, राणा वास्कर महाराज असतील, भास्करगिरी महाराज असतील,
अतिशय मान्यवर संप्रदायात म्हणजे आयुष्याचं आयुष्य त्यांनी वाहिलेलं आहे संप्रदाय करता. बर अशी माणसांची नावं घेऊन त्यांनी संप्रदायामध्ये एक प्रक्षुब्ध वातावरण तयार केलं. तरी सुद्धा त्यावेळेलाच लवांडेंना आम्ही काहीतरी करू, लवांडेने सांगितलं की मला धमक्या येत होत्या. पण त्यावेळेला आम्ही संप्रदाय म्हणून वारकऱ्यांना आवाहन केलं की असं कुठलंही आताताई कृत्य करू नका, आपण कायदेशीर कारवाई लवांडेंवर करू इच्छित आहोत. आणि आम्ही पंढरपूर असेल, नेवासा असेल, महाराष्ट्रातल्या शेकडो ठिकाणी लवांडेंवरती तक्रारी दाखल झाल्या. म्हणजे कायदेशीर संविधानिक मार्गाने वारकरी संप्रदाय जात होता. 16 तारखेला आम्ही 23 तारखेला पंढरपूरमध्ये त्यांच्यावर 196 कलमाच्या अंतर्गत विकास लवांडेंवर गुन्हा दाखल झालेला आहे. बर मात्र पुढे तपास गतीनं सुरू आहे, त्यांच्यावर काही कारवाई कुठलीही होत नाही. आणि त्याच पद्धतीनं लवांडे हा त्यांनी वारकरी संप्रदायावर विचारांची लढाई म्हणत असताना ते वैयक्तिक मुद्द्यावरती आले. त्याने अनेक वेळा त्यांनी माझ्यावरती धारकरी म्हणून आरोप केला. हा अहो, धारकरी असणं किंवा वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या सोबत, ज्या वारकरी संप्रदायाला वारकरी संप्रदाय विचार आवडतात त्यांच्यासोबत काम करणं, हा काही आम्ही इसिस संघटनेच्या कोणाबरोबर फिरलेलो नाही. तुम्ही कोणाच्या 12 बॉम्बस्फोट झाल्यानंतर 13 बॉम्बस्फोट चांगले सांगणारी तुमची लोक आहेत. तुम्ही ह्या सगळ्या, आम्हाला त्या राजकारणामध्ये पडायचं नाही. मात्र वारकरी म्हणून आम्ही ज्या वेळेला ह्या सगळ्या भूमिका घेतो, संतांच्या मार्गाने चाललेलो आहोत, त्यावेळेला तुम्ही जे काही पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुमची भूमिका आहे ते तुम्ही वारकरी संप्रदायावर लादण्याचा जो वारंवार प्रयत्न करता आणि वारी आल्यानंतर अशा भूमिका सगळ्या मांडून वीर वारकरी महाराज संप्रदायामध्ये ऐका ना, मग असं असेल तर तुषार भोसलेने सुद्धा आध्यात्मिक आघाडीचा राजीनामा देऊन बोलावं. नाही हा? नक्की मग मी सांगतो, अक्षय भोसलेच्या तुषार बाबतीत हेच असतील, म्हणेल. मी तुषार भोसले असतील, अक्षय भोसले असतील किंवा शरद पवारांची सुद्धा राष्ट्रवादी आध्यात्मिक आघाडी आहे. मी काय सांगतोय, या सगळ्या पक्षांनी आमची भूमिका वारकरी म्हणून अशी आहे की वारकरी संप्रदायातले प्रश्न सोडवण्यासाठी या पक्षांनी आघाड्या काढल्या असतील, इथपर्यंत आमची भूमिका आहे. मात्र वारकरी संप्रदाय हा कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही. हा ते वारकरी म्हणून निक्षून मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे आणि आजही आणि याही पुढे आम्ही सांगत राहू. वारकरी संप्रदाय हा कुठल्याही पक्षाला बांधील नाहीये. मात्र विकास लवांडे आणि त्यांच्या सगळ्या काही गटाचं जे म्हणणं आहे ना की अमुक विकास लवांडे प्रमाणपत्र वाटणारे कोण आहेत, पवार साहेब प्रमाणपत्र वाटणारे कोण आहेत, हा प्रतिगामी आहे, हा पुरोगामी आहेत, तुम्ही कोण संप्रदायाचे प्रमुख आहेत का? ठीक आहे ना वीर महाराज, संप्रदायाची त्यांनी प्रमुख विचार मंडळी. मांडला, त्यांनी विचार मांडला. विचारांनी प्रत्युत्तर बरोबर, दिलं. द्यायला ऐका, पाहिजे आता मी होतं. शेवट करतो. मग संग्राम बापू आज मी ज्या शेवट पद्धतीने करतो. एकेरी मी पद्धतीने शेवट त्यांचा करतो. उल्लेख करत होते. मी शेवट करतो आता की हे सगळं होत असताना वारकरी संप्रदाय म्हणून आपण संविधानिक चौकटीतून त्यांचा विरोध करतोय. मात्र संप्रदायामध्ये विकास लवांडे कुठल्याही पद्धतीने थांबायला तयार नाहीत. रोज नवीन नवीन बेछोट आरोप ते त्या पद्धतीने करतायत आणि फक्त हे आरोप मीडिया समोर येऊन करतायत. या संदर्भात येतो, वारकरी विकास लावंडे येतो. संप्रदायाच्या कुठल्याही घोटाळ्यावर कुठल्याही संदर्भात त्यांनी कुठेही कायदेशीर तक्रार दिलेली नाही. कुठल्याही संविधानिक मार्गाने विकास लवांडे गेलेले नाहीत. त्यांनी फक्त मीडिया समोर येऊन वारकरी संप्रदायावर बेछूट आरोप करायचे अशा प्रकारचा जो उद्योग लावला, त्याच्या क्रियेतून ही उमटलेली प्रतिक्रिया आहे. या प्रतिक्रियेचं आम्ही समर्थन करत नाही, निषेध करता. मात्र निषेध करतो 100%. आणि ऐका, यांचा वैचारिक गोंधळ मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगून जातो. बरं, त्याच्यावर झालं, आपण बोललोय वीर महाराज. लवांडेंवर सैफिक झाली म्हणून आज तरी त्यांना दुग्धाभिषेक केला. अहो, दुग्धाभिषेक हा तर सनातन धर्मामध्ये दुग्धाभिषेक असतो. म्हणजे तुमचा वैचारिक गोंधळ किती आहे? तुम्हाला एकीकडे दुग्धाभिषेक महादेवावर केला की तुम्हाला गोरगरिबांची आठवण येते आणि तुमच्यावर दुग्धाभिषेक केला की तुम्हाला तिथं पुरोगामी पण त्या आठवत नाही कृतीचा का? सोयीप्रमाणे अर्थ लावता येणार नाही वीर महाराज. मला शिवराय कुलकर्णी यांना देखील वेळ द्यायचा. शिवराय कुलकर्णी, ऐका, तुम्ही स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भूमीतनं येतात. तिथला आपला जन्म आहे, विदर्भातला जन्म आहे. आज पक्षाचं पद ही सगळी झूल बाजूला ठेवून माणूस म्हणून आपण या घटनेचा निषेध करणार आहात का? मला थोडस बोललं पाहिजे या विषयावर. आधी मी माझी सविस्तर भूमिका काही सेकंद द्या. असं आहे की तुम्ही मगाशी जे प्रश्न विचारले विशालजी, त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न होता की शरद पवारांचं वक्तव्य सत्य झालं का? मला त्या प्रश्नाला आपल्याला असं वाटतं की शरद पवारांचं वक्तव्य सत्य झालेलं नाही. शरद पवारांचा हेतू सत्य झालेला आहे. शरद पवारांचा हेतू निखाडा हा होता, एक तर या पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये पवारकरी आणि वारकरी हा भेद त्यांना उभा करायचा आहे. जे कोणी पवारकरी नसतील त्यांना तिगामी ठरवा, त्यांना हिंदुत्वाची झूल पांघरली असं म्हणायचं, त्यांना घुसखोर म्हणायचं. का घुसखोर वारकऱ्यांना? त्यांना त्यांची बाजू नाही, त्यांना त्यांचे मांडू द्या, ते त्यांचं काम कर. ज्ञानोबा, तुकोबा, पांडुरंग, विठ्ठल, आषाढीची वारी, कार्तिकीची वारी, ते त्यांचा एक संप्रदाय आहे आणि ते महाराष्ट्राचं भूषण. आणि दुसरा भाग कसा आहे की आता विकास लवांडेचा जो प्रसंग गुजरा, त्या प्रसंगानंतर त्यांना वाईट वाटणं, त्यांना त्याचा शॉक लागणं स्वाभाविक आहे.
पण ही विकास लवाडी जेव्हा चंद्र पाटलांवर असाच नियोजित हल्ला झाला तेव्हा त्या मनोज गरबडे खुले समर्थन त्या शाहीचं समर्थन केलं. विशालजी मला नम्र सांगायचं आहे की तुम्ही जे पेराल ते उगू. आपण त्याच्या बाबतीत जेव्हा ही घडते तेव्हा त्याचं समर्थन तो लॉजिक मांड आणि आपल्या बाबतीत जेव्हा घडते तेव्हा मात्र त्याचा बरोबर होतो. आणि म्हणून स्पष्ट मत आहे की अनेक वर्षांपासून या वारीमध्ये फूट पाडण्याचा दैवी सुरू आहे. सगळ्यात पहिले शरद पवारांना मानणारा जो एक मोठा वर्ग आहे त्या वर्गाने ज्ञानोबा तुकोबा फूट पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. वारकरी समोर आले, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकदान केलं. अनेक वेगवेगळ्या समाजाचे मोठे लोक जे राजकीय नाही ते समोर आले, त्यांनी विविध जाती समुदायांचे आपले संबंध मांडले आणि एका मोठ्या जनजागरणानंतर यातली फूट बोलायला गेली. वारंवारीवर हल्ला करणे, संस्कृत हल्ला करणे, सगळ्यांना जातीच्या चौकीत बांधण्यात प्रयत्न महाराष्ट्रामध्ये कोण करताय? समर्थ आमदार असतील, ज्ञानेश्वर असतील, तुकोबा असतील, तुकोबाय असतील, संत नामहाराज असतील, चोखामेळा असतील, यांना तिच्या चौकीमध्ये बांधणं पाहतात या पवार केलेला आहे. आणि म्हणून त्याची प्रतिक्रिया येते. मी प्रतिक्रियेचं सदन करणार नाही, मी तुम्हाला तो त्या प्रतिक्रिया समर्थन करणार नाही. पण विकास लवंडे जर अशा घटनांचं समन करणार असतील तर विकास लवंडे अपेक्षा करू नये की आपल्या बाजूचे लोक यावेळी विधी निषेध करतील ही अपेक्षा नीट होऊ नये. चंद्रकांत पाटलांच्या वेळी वैचारिक लढाई नव्हती लढतायत तुम्हाला. तुम्ही वैचारिक लढाई न लढता तो कोण मनोज गरबडे होता त्या मनोज गरबडीची बाजू घेऊन तुम्ही वक्तव्य वारंवार चंद्रदादा पाटलांच्या विरोधामध्ये शिवराज कुलकर्णीजी, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत जे घडलं होतं त्याचं माध्यम म्हणून आम्ही देखील निषेध केला होता आणि ते चुकीचंच असल्याचं आम्ही म्हटलं होतं. पण या सगळ्याच्यात मी आता अक्षय भोसले यांना जरा बोलण्या, मी येतो ना शिवराज कुलकर्णी, येतो आपल्याकडे येतो. अक्षय भोसलेंना देखील मला संधी द्यायची. अक्षय भोसले, पहिले तर तुम्ही स्वतः वारकरी आहात, या गोष्टीचा निषेध तुम्ही करतायत का? संत परंपरेत अशा हिंसक कृतीला कुठेही जागा नाही. संतांनी विचारांशी लढावं असं म्हटलेलं आहे, शब्दांनी उत्तर द्यावं असं म्हटलेलं आहे. पण नाठाळांच्या कपाळी काठी असं म्हणून सोयीनुसार कृती तुमच्या संग्राम बापूंनी केली असं म्हणायचं का? खरं तर मी आधी बापूंनी जे केलंय तर मी निश्चित त्यांनी जी केलेली कृती आहे ती स्वागतार्ह नाही आहे. त्याचं कारण सांगतो. त्यांनी आज स्वतः जाऊन विकासजींना ते काही काळं फासण्याचा प्रयत्न केलाय. पण ते करण्याची गरज नव्हती. का बरं? तुका म्हणे संता पिढीतील खळ घेती तोंड काळे करून या. ज्या दिवशी त्यांनी या महात्म्यांवरती, ठीक आहे मी काय राजकीय पक्षासोबत काम करतोय, अजून काही मंडळी असतील त्यांच्या नावाचं तुम्ही सोडून द्या, पण इतर जी काही 15-16 नावं होती त्यांना ज्या दिवशी तुम्ही घुसखोर म्हटलात, आम्ही देखील घुसखोर नाही, पण राजकीय पक्षाचे संबंध आता पाठीराखण असेल किंवा आम्ही सोबत असो म्हणून 4 नावं सोडतो बाजूला. तुम्ही ज्या दिवशी या संतांना घुसखोर म्हटला मला वाटतं त्या दिवशी लवंडींचं तोंड काळे झालेलं आहे. तर त्यांचं वेगळं तोंड काळं करण्याची गरज मला तरी वाटत नाहीये. एक, त्यामुळे संग्राम बापूंच्या या कृतीचा मी 100% निषेध करतो. राहिला विषय की विकास लवांनी जर त्यांच्यावर तर टीका केलीच केली, पण त्यासोबत त्यांनी माझ्यावर व्यक्तिगतरित्या त्यांना त्या दिवशी तुमच्या बडे मुद्दे मी सांगितलं की अक्षय भोसलेचा अभ्यास करून या. त्यांनी काय अभ्यास केला? त्यांनी सांगितलं की अक्षय भोसलेंनी दिंड्यांमध्ये काही भ्रष्टाचार केला आणि पैसे खाल्ले. लवांडेजी, आपण आधी जर नीट अभ्यास केला असता, मी आता परत एकदा म्हणतो, हे त्यांच्यावरती का उठते? तुकोबारायांचा अभंग आहे, केले कर्म झाले त्याची भोग आली, तोंडाने बोलायचं आणि अंगाने मार खायचा. अरे वारकऱ्यांची तर तुमची विचारांची लढाई आहे ना, तुम्ही आम्हाला फोन करा, एखादी तुम्ही चर्चासत्र आयोजित करा, ही 20 लोक आणि तुम्ही एकत्र या, संवाद साधा ना. संवादाने बऱ्यापैकी सगळे प्रश्न सुटतात. पण तसं न करता उठसूट मीडियासमोर यायचं, ह्याच्या टीका केली त्याच्या टीका केली. परिणामतः आम्ही संयमी आहोत, आम्ही शांत आहोत, आम्ही ज्ञानोबा पाहिलेत. पण ज्या संतांचे, ज्या महात्म्यांचे लाखो अनुयायी आहेत त्यांच्या तर मनात नेमका उद्रेक आहे. आणि उद्या जर आम्ही पवार साहेबांना काही बोललो, मी आमच्या घरात दगड टाकलाच ना. त्यामुळे अशा काही कृतीत नंतर संग्राम बापूंनी ही कृती केली असेल तरी देखील कृती करण्याचा भाव कुठलाही, ती कृती चुकीचीच आहे. त्यामुळे हे कशामुळे घडलंय? तर विकास लवांडेंनी वेळीच आपलं तोंड आवरलं असतं आणि चुकीच्या गोष्टीचं समर्थन न करता जर ती विवेकासोबत चालली असते तर मला असं वाटतंय की आजचा दिवस उजडला नसता. तरी पुन्हा एकदा आदरणीय विकासजींनी आपल्या आरोग्याची घ्यावी. मला खात्री आहे त्यांचं मी अभिष्ट चिंतन करतो की त्यांना उत्तम आरोग्य लाभावं आणि काही असेल तर त्यांनी मला निश्चित हाक मारावी. एक त्यांचा छोटा भाऊ म्हणून सदैव त्यांच्यासोबत असेल. कारण की विचारांची लढाई आहे, ती विचारानंच लढली पाहिजे. पण त्यांचं तोंड काळं करून काही मला बापूंना साध्य झालं असं वाटत नाही. कारण की ते ज्या दिवशी या संतांना बोललेत त्या दिवशी त्यांचं मला तोंड काळं झालेलं आहे. तर वेगळं करण्याची गरज मला तरी वाटत नाही. बरं, काकासाहेब कुलकर्णींकडे जातोय मी.
काका, आज समाज माध्यमांवरची आपली भली मोठी पोस्ट मी वाचली, या सगळ्या विषयाला घेऊन आपण देखील आपले विचार व्यक्त केलेले आहेत, पण आता बोलायचंच नाही अशी काही परिस्थिती आहे का? आपण जर बघितलं तर आजचा दिवस अतिशय विचार करणारा आणि संत परंपरेला गालबोट लावण्याचा आजचा दिवस आहे. त्याचं कारण असं आहे की वारकरी म्हणजे कोण? जो नियमित वारी करतो, ज्याच्या तोंडात रामकृष्ण हरी, ज्याच्या तोंडात विठ्ठल विठ्ठल शब्द यावेत, तर त्याच्या तोंडात शब्द काय होते? लवांड्या, तुला बघून घेतो, तुला बघतोच, तुला ठोकतोच. अरे तुम्ही वारकरी म्हणून घेता आणि तुमच्या तोंडात हे शब्द, म्हणजे तुम्ही मुळात वारकरीच नाही. वारकऱ्याच्या आडून तुम्ही जे गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी या ठिकाणी आलेला, पहिल्यांदा मी संग्राम भोसलेंचा निषेध करतो. त्याचं कारण असं आहे, हे काय संग्राम भंडारेंचं एका पहिलं वक्तव्य नाही आहे. लॉरेन्स बिश्नोई हा हिंदुत्ववादी असायला पाहिजे, तर तो हिंदुत्ववादी चेहरा होईल, हे त्यांचं पहिलं स्टेटमेंट आहे. नथुराम गोडसेचं ते उघड उघड समर्थन करतात. अहो, या देशामध्ये या देशाचे पंतप्रधान ज्यांचा हे अनुयायी म्हणून बाहेर फिरतात, संग्रामबाबू भंडारे, ते नरेंद्र मोदीजी इतर देशात जेव्हा जातात तेव्हा गांधींच्या चरणी लीन होतात. परंतु आपल्या देशामध्ये त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते संग्राम भंडारे, नथुराम गोडसे उदासीकरण करतात. म्हणजे ही दुटप्पी भूमिका का? हिंदूंना 4-4, 5-5 मुलं जन्माला यावीत, अजब सल्ला देणारे संग्रामबाबू भंडारे, मुस्लिमांबद्दल द्वेष करणारे संग्रामबाबू भंडारे, शाही फेकणं, धक्काबुक्की करणं, मारामाऱ्या करणं, याचं समर्थन हे करून सुद्धा समर्थन करणारे संग्रामबाबू भंडारे यांना वारकरी कोणत्या शब्दांना म्हणावं? माझ्यापेक्षा या ठिकाणी अनेक दिग्गज या ठिकाणी चर्चेला बसलेले आहेत. वारकरीच्या तोंडात कोणते शब्द असणारेत? रामकृष्ण हरी, विठ्ठलाया, माऊली, आणि यांच्या तोंडात काय? अरे लवांड्या, तुला बघून घेतो. अरे कोणाच्या तुम्ही त्या कपाळी बुक्का लावलाय, त्या बुक्क्याचा अपमान करताय. डोक्यावरती वारकऱ्यांची तुम्ही टोपी घातली आहे, त्या टोपीचा अपमान करताय. म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थानं जय तुकाराम महाराजांचं एक वचन मला ठिकाणी सांगायला आवडेल, जैसी वाणी तैसा नाही त्याचा व्यवहार, त्याची म्हणतो संसार धर. एवढं दुःख वाटतं मला आजच्या दिवशी. खऱ्या अर्थानं वारकऱ्याच्या वेशभूषेमध्ये तुम्ही येताय आणि ज्या पद्धतीनं एका कार्यकर्त्यावर हल्ला करताय. विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे. आणि निश्चितपणे बघा, कदाचित माझं म्हणणं या ठिकाणी निश्चित हेच असेल, तुम्ही जर आजच्या या ठिकाणी लवांडेंबरोबर चर्चा केली असती, चर्चेचा मार्ग निश्चितपणे निघला असता. परंतु ज्या पद्धतीनं हिंसक पद्धतीनं जीवे मारण्यापर्यंत त्यांचा प्रयत्न झाला, याचं समर्थन निश्चितपणे आम्ही करू शकत नाही. या गोष्टीचा पहिल्यांदा धिक्कार व्यक्त करतो काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून. आणि नंबर 2, पुरोगामित्वाची बाजू आम्ही ज्या ज्या वेळेला मांडतो त्याच्या वेळेला यांच्या नाकाला राग का येतो? आमचा नेहमी प्रश्न आहे, ज्या ज्या वेळेला आम्ही खऱ्याची बाजू मांडतो त्यावेळेला तुम्हाला राग का येतो? ही सगळी लोक मनुवाद्याचं समर्थन करणारी लोक आहेत. ही सगळी लोक निश्चितपणे मनुवाद्याचं समर्थन करून निश्चितपणे पुरोगामित्वांना लांब ठेवण्याचं षडयंत्र या लोकांकडनं होतंय. तुम्ही जर आता या महाराष्ट्राचा इतिहास बघितला, या महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये आपण वारकऱ्यांचा आपण इतिहास थोडासा तपासूया. ज्ञानेश्वर माऊलींना कोणी त्रास दिला? या मनुवाद्याने दिला ना. तुकाराम महाराजांना त्रास कोणी दिला? या मनुवाद्याने त्रास दिला. आणि निश्चितपणे या मनुवाद्यांचा आज सुद्धा त्यांचा उद्देश सफल झाला नाही आणि त्यांचं मनुराज्य त्यांना आणायचं आहे. त्यामुळे निश्चितपणे माझी या चॅनलच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना विनंती आहे, पहिल्यांदा या संग्राम भंडारे नामक गुंडाला पहिल्यांदा आवर घातला गेला पाहिजे, यांच्यावर कडक गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि जे पुरोगामी भाषा करणारे जे लोक आहेत, महाराष्ट्रात खूप कमी लोक आता राहिलेले आहेत, या लोकांना खऱ्या अर्थानं संरक्षण देण्याची वेळ आलेली आहे. आणि निश्चितपणे खऱ्याची बाजू जर मांडणार असेल, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगा, मला आवडेल, माझा जीव जरी गेला निश्चितपणे तरी मी खऱ्याच्या बाजूने मांडेन, खऱ्याच्या बाजूने राहीन. या मनुवाद्यांना मी कधीही जुमानणार नाही. बिलकुल काका, मुद्दा लक्षात आपला. विकास लवांडेजी, संवाद संस्कृतीचा वारंवार या ठिकाणी उल्लेख होतोय. चला, आपापसात आपण संवाद साधला असता. आता तुम्ही त्याबद्दल आवाहन देखील केलेलं होतं की चला चर्चा करायची असेल तर तुम्ही समोर या, मी बोलायला तयार आहे. पण मग जर तसं झालं असतं किंवा तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न केला किंवा तसं घडू नये यासाठी प्रयत्न होण्यात आले, म्हणून ही वेळ तुमच्यावरती आली असं म्हणायचं का? खरं तर इथं जे काय आता अक्षय भोसले बोलले, जे पंढरपूर मधले एक पुस्तक विक्रेते आहेत, संभाजी भिड्यांचे कार्यकर्ते रामकृष्ण वीर, हे बोलले. हे प्रत्येक वेळेस दोघं चर्चेत असतात. मगाशी मला त्याच्या 2 गोष्टीचा खुलासा करू द्या. अक्षय भोसलेंनी जे सांगितलं, त्यांच्यावर आरोप केला, त्याला रामकृष्ण वीर आणि अक्षय भोसले दोघांनाही मी पुन्हा सांगतो, महाराष्ट्रालाही सांगतो, माझ्याकडे शासनाचा GR आहे, ज्या 2024 आणि 25 मध्ये दिंड्यांना 20,000 रुपये प्रत्येक दिंडीला अनुदानाचा विषय होता. तो मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेला आहे. एक दिंडी आहे
जी नामदेव महाराजांची आहे ती वाखरीला येते स्वागतासाठी. त्या एका दिंडीच्या 43 दिंड्या दाखवल्या, 43 वेगवेगळ्या व्यक्ती दाखवल्या आणि त्याची मी माहिती घेतली. तो बर. GR जो आहे तो मिळवला आणि हे सगळं माहिती घेतल्यानंतर असं कळलं की या दिंड्याच नाहीयेत. एकाच दिंडीच्या 43 दिंड्या दाखवल्या वैयक्तिक वेगवेगळ्या लोकांच्या नावाने यांनी 17,20,000 रुपये शासनाचे लुटले आणि त्या शासनाच्या GRच्या प्रत मध्ये अक्षय भोसलेला ती प्रत आहे. आता जाऊ द्या तो मुद्दा बाजूला ठेवू. जे काय आता इथे अप्रत्यक्ष समर्थन करतात, कुठंतरी आळीमिळी गुपचिळी पद्धतीनं कुठंतरी निषेध नाही करत आम्ही, परंतु समर्थनही पण करत नाही, परंतु काळं तोंड वगैरे. अरे तुम्ही, मला जो हल्ला झाला हा मी पहिला नाही हल्ला झालेला, हा हल्ला ज्ञानेश्वर महाराजांच्यावरच पहिला केला, त्यांना वाळीत टाकलं होतं. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या, त्यांना मारहाण केली होती, चोखोबांना मंदिरात प्रवेश दिला नव्हता, एकही संत निर्विवाद सोडलेले नाहीत. सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंना सोडलं नाही. कोणाला तुम्ही सोडले? मला तरी तुम्ही काय सोडणार आहात? आणि मला मारल्याने फरक पडणार नाहीये, विचार मात्र जिवंत राहतील. तुकाराम महाराज म्हणले, मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता. त्यामुळे तुम्ही संवादाची जी भाषा करताय, मी जाहीर आव्हान दिलंय. 21 प्रश्न मी विचारले होते, 21 प्रश्न तात्विक होते. ही घुसखोरी जी 20 लोकांची मी जाहीर केली, ही वैचारिक घुसखोरी केलेली आहे. जे संत परंपरेला किंवा संतांच्या विचारधारेमध्ये मनुवादी विचाराची लोक घुसलेले आहेत, वर्णवर्चस्ववादाची लोक घुसलेले आहेत, कर्मकांड मानणारी लोक घुसलेले आहेत. म्हणून ती 20 नावं मी जाहीर केलेली आहेत. त्यातले काही जण गुन्हेगार आहेत. तुम्ही लातूरचं पाहिलं असेल, विशालजी तुमच्या चॅनलने दाखवलं. बरोबर. तुले महाराज जो सप्त्याचे 2 कोटी रुपये घेऊन पळालाय, तो त्या 20 घुसखोरांच्या पैकी तो एक आहे. अजून सगळे आहेत. या सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. ज्या लोकांचे हे साधू संत, अहो साधू संत शेवटचे निळोबाराय होऊन गेले, त्याचे राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज होऊन गेले, परत कुणीही संत झालेले नाही. हे सगळे भोंदूगिरी जर स्वतःला संत म्हणून घेत असतील तर आम्ही ही लढाई अजून तीव्र करणार. महाराष्ट्रामध्ये संतांचा खराखोरा विचार आम्ही सांगणार आणि ही वैचारिक तात्विक लढाई आम्ही लढत राहणार. अक्षय महाराज भोसलेंकडे जाऊया. अक्षय भोसले त्यांनी म्हटलं त्यांची जाहीरपणे संवाद साधण्याची तयारी होती. मला उलट विशालजी कौतुक वाटतंय मला. ते वारंवार सांगतात की त्या प्रतिमध्ये अक्षय भोसलेचं नाव कसं काय. अरे बाबा, मागणी करणारा मी होतो की वारकरी दिंड्यांना पैसे द्या, मग तो अर्ज करतो, त्याला ती प्रत मिळताना माहिती करता, त्यात माझं नाव होतं. एक ते ज्या नामदास महाराजांच्या दिंड्यांविषयी बोलतात, ते विस्ताराने ते बोलणार नाही, आपल्याकरता विषय वेगळा एपिसोड करू. पण त्या वारकऱ्यांना जर पैसे मिळाले असतील, का केल्या 43 खोटे अनुदान का दाखवली? आणि वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस भगवा गंध लावून येता, भगवी कपडे घालून येता. वारकरी संप्रदायात तुम्हाला जय श्रीराम करायचे. त्यांचा मुद्दा पूर्ण करू द्या विकासजी. हा काय चांगले वैचारिक मुद्दे मांडताना अशा लांड्या लांबड्या करायचे आणि आपले मुद्दे पुढे ओढून न्यायचे आणि नंतर फेसबुकवर येऊन खाली फालतू कमेंट करत बसायच्या. माझा मुद्दा एवढा असेल, ऐका माझा मुद्दा एवढा असेल, मी अजूनही वेळ गेलेली नाही. आता एखादा प्रसंग असा घडलाय, वारकऱ्यांना आव्हान आहे, बाबांनो असं काही करू नका. तुकारामांनी सांगितले, भले तर देऊ काशीची लंगोटी, अठाळ्याच्या माती हनु काठी. काठी सांगितलंय, पण ती हातातली घेऊ नका बाबांनो, ती विचारांची घ्या. ती सांकेतिक आहे अक्षय भोसलेजी, ते वाक्य सांकेतिक आहे, शब्दांनी आपण मांडू शकतो. पण संग्राम बापूने आज विवेक सोडला. विशालजी, मी तेच म्हटलं की ही वैचारिक तरी काठी. कोणाला बोलले होते? आता कोणाला बोलले होते? लवांडेजी जर थांबता का विकासजी, त्यांना त्यांचा मुद्दा मांडू देत, पूर्ण करू दे. हा बोला. संग्राम भंडारेंनी जे काही त्यांच्या अंगावरती ओतलंय, मला ते प्रथम दर्शन असं वाटतंय की विकासजींचा एवढा सगळा अभ्यास पाहता किंवा संग्राम भंडारेंची म्हणजे काही भूमिका पाहता ती शाही असेल असं मला वाटत नाही. मला वाटतं की त्यात बुक्का असावा. आणि लवांडे जे पांडुरंगाचे भक्त आहेत, तर मला वाटतं की त्यांनी निषेध करण्याऐवजी त्यांनी असं उलट अभिनंदन सांगितलं पाहिजे की माझ्यावरती पांडुरंगाचा बुक्क्याचा अभिषेक केला की काय. ते दुधाने कुठे अभिषेक करत बसलेत पुन्हा एकदा. बुक्का पांढरा असतो का? बुक्का कसला असतो माहितीये का? तुमच्या कपाळाला बुक्का नाहीये. तुम्ही कसला बुक्का म्हणता? अहो, पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ माझ्या अंगावर ओतलाय, तुम्ही बुक्का म्हणता काय त्याला? लाज वाटली मला वाटतं की लवांडेंचे सगळे निरर्थक आरोप आहेत आणि त्यांना वैचारिक लढण्यात आता काही स्वारस्य वाटत नाहीये. त्यामुळे ते असे काही आरोप कोणावरही करत सुटलेत. आणि आपण कसे मोठे, आपण कसे स्थिर स्थावर, किंवा माझ्या जीवाला धोका आहे. अक्षय भोसलेजी, तुम्ही म्हणतात की बुक्क्याचं पाणी होतं, त्यांनी जो अनुभव घेतला त्यांच्या अंगावर ते पडलं आणि आताही त्यांना त्रास होतोय, तर माणूस काय खोटं बोलणार आहे का? त्रास होत असलेला माणूस इतका आक्रोशाने बोलणार नाही. लक्षात घ्या,
ते ज्या पद्धतीनं आरडाओरडा करतायत की नाही त्यावर सिद्ध होत आहे की त्रास बुक्क्याचं पाणी जी चुकीचं सांगताय. पुणे पोलिसांना सांगा, पुणे पोलिसांना सांगा ते बुक्क्याचं पाणी होतं म्हणून. जा दोन्ही काळ बोलला आणि पोलिसांना सांगा ते बुक्क्याचं पाणी होतं म्हणून. काय मी आता मीडिया पुढे सांगतोय ना, मला असं वाटतं की ते बुक्क्याचं पाणी असेल. मला तसं वाटतं गुंडगिरी बंद करा. या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही, या गुंडगिरीला भीक घालत नाही. अधिक डबल जोराने तुमचा भोगता फाडत राहणार, तुमचा सर्वसामान्य फाडत राहणार. आपल्या गुरुवार यांचा अपमान दोन्ही उघडी करणार. चव्हाणांनी उत्तर दोन्ही उघडी पडली आहे. तुम्ही बंधू आहात हे बर मला इतरांनाही संधी द्यायची. विकासजी, अक्षय भोसलेजी, मला शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जायचं. शिवराय कुलकर्णी, आज दिवसभरात या सगळ्या घटनेनंतर आपल्याच पक्षाचे आमदार आणि राज्याचे मंत्री, खरं तर ज्यांनी संविधानाची शपथ घेतली, ज्यांनी त्यात म्हटले की मी विचारांमधला भेद बाळगणार नाही, मी माणसामधला संप्रदायामधला भेद बाळगणार नाही, मी कुठल्याही एका ठराविक गटाचं मत मांडणार नाही, असं असताना ते मंत्री या घटनेचं समर्थन करतायत, हे कितपत योग्य आहे? यातनं एक चुकीचा संदेश जात नाही का? तर मला सांगा की कुठलंही कारण नसताना जर हिंदुत्वाची भावना ही वारकरी संप्रदायातल्या काही संतांमध्ये, काही लोकांमध्ये, काही कीर्तनकारांमध्ये रुजल्या गेली असेल तर त्याच्या विरोधामध्ये त्यांना घुसखोर म्हणणं कितपत योग्य आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. कुठलंही कारण नसता वाद उकरून काढण्याची गरज काय आहे? मला सांगा, ते वाबळे महाराज व्हिडिओ माझजवळ आहे विशालची, त्या व्हिडिओमध्ये म्हणतात की शेतकऱ्यांचा पांडुरंग, शेतकऱ्यांच्या विकासाचे यांनी लिहिले अभंग, अनुभवातो पवार. आता मला सांगा, हे जे पवार संघ आहेत हे पवार करीत पुरोगामी झाले. आता या पुरोगामी बाकीचे लोक या पद्धतीचे करत नाही, त्यांना तुम्ही प्रतिगामी ठर, त्यांना तुम्ही जय श्रीराम म्हणू देणार नाही. अहो, राम आणि विठ्ठल कधी वाटला गेला आहे का? राम आणि विठ्ठल एकच रूप आहे, एक वेगळं रूप नाही, एकही आहे. पण त्यांना काही द्यायचं नाही, कारण वारकरी संप्रदायातल्या लोक सांगू. पण मी मगाशी मांडलेल्या प्रमाणे स्वतः विकास लवळे यांनी चंद्रकांत दादा प्लानवर झालेल्या शासकीचं समर्थन केलं. तुम्ही हे लक्षात घ्या, जेव्हा या जेव्हा समर्थन केलं तेव्हा जे पेरलं ते उगवलं जात आहे. आणि त्याच्यामुळे मग निलेश राणे जे बोलत असत त्यामध्ये चूक आहे. तुम्ही या पद्धत घुसखोर ठरवाल. अहो, बांगलादेशी घुसखोर तुम्हाला चालतात, बांगलादेशी घुसखोरांची मतं तुम्हाला, त्याने तुम्ही अल्पसंख्याकांचा अनुरोध करता आणि वारकऱ्यांना घुसखोरता. ही संस्था का महाराष्ट्राची? वारकऱ्यांना घुसखोर म्हणा, वारक प्रतिगामी ठरलं, त्यांच्या नावे यादी जाहीर करायची. कोणी दिलं तुम्हाला अधिक? त्यांना त्यांचं व्यक्तिमंत्र नाही, त्यांचं मत स्वातंत्र्य नाही. आणि महाराष्ट्राच्या राज्य पटलावर वारकरी विषय घेऊन रोज चितवट ठेवायचं आणि त्यांच्या वातावरण उभं करा, हे जे सगळे ठेवून केलेला नॅरेट आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की शरद पवारांचं वक्तव्य सत्य नाही झालं, शरद पवारांचा हेतू त्यांना असं करून दाखला आहे. पण शिवराय कुलकर्णीजी, तुम्ही असं म्हणताय की आजपर्यंत पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीने टीका ही आपणही कधी केलेली नाही, आपल्या पक्षानेही केली नाही, हे असं सगळं पहिल्यांदाच घडतंय असं तुमचं म्हणणं आहे का? मग बोलायचंच नाही? नाही, माझं काय म्हणतात, मी बोलायचं नाही हे म्हणतच नाही आहे, पण तुम्ही त्यांना घुसखोर म्हणता. वारकऱ्यांना वारकऱ्यांना का घुसखोर म्हणायचं? वारकऱ्यांना तुम्ही आतंकवाद्यांचा दर्जा देता आणि तिकडे तुम्ही आतंकवाद्यांबद्दल तुमचे पक्षाचे कार्यकर्ते जातात, गळे का रडतात, सेव गाजा लिहितात, तुम्ही मौन आणि वारकऱ्यांना आतंकवादी लागला, वारकऱ्यांना घुसखोरायला लागल्या, बाहेर काढण्याच्या बोलायला लागले. 2020चा लेखाची त्या माणसांनी सांगितलं, 2023 पुन्हा प्रकाशित करण्याची गरज होती, खाजून काढली. त्याच्यामुळे वाद फूट पाडण्याचा हा मजबा त्या अनेक आहे. त्याचं प्रत्यक्ष वारंवार वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम आषाढीच्या आधी केला जातो. याही वेळ तो सुनियोजितरित्या सुरू झालेला. असं असलं जरी तरी शिवराय कुलकर्णी या कृतीचं समर्थन होऊ शकत नाही. काकासाहेब, आपल्याला काहीतरी ऍड करायचं आहे सगळ्या विषयात. कुलकर्णीजींना माझा प्रश्न आहे, ज्या आता ते घुसखोर या शब्दावर ते टिकमार्क 4 वेळा त्या कुलकर्णीजींनी केलं, ज्या संग्राम बापू भंडारेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारा या देशातला पहिला आतंकवादी आम्ही त्यांना म्हणू, नथुराम गोडसेचं तुम्ही समर्थन करणाऱ्या संग्राम बापू भंडारेचं तुम्ही समर्थन करताय, त्यावर का बोलत नाही? त्यावर तुम्ही पहिल्यांदा बोला ना. या देशात राहणाऱ्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांबद्दल संग्राम भंडारे बोलतायत, त्यावर कुलकर्णी बोलायला तयार नाही. यावर तुम्ही पहिल्यांदा बोला. या देशात मोठा दुश्मन असणारा लॉरेन्स
संग्राम भंडारेचं हे कुलकर्णीचे समर्थन करताय त्यावर का बोलत नाही? म्हणजे एखादा शब्द पकडायचा आणि जाणीवपूर्वक भगवती विचार प्रश्न झाला करायचा. असेल तर बोलतो ना. प्रश्न झाला असेल तर बोलतो. प्रश्न झाला असेल तर बोलतो. प्रश्न झाला बोला, तर बोला, आता मी बोला, बोलतो. बोला साहेब, बोला. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या पूर्ण वक्तव्यामध्ये संग्राम भंडारी काय ते नाव आहे, कोण आहेत माहित नाही. त्यांनी याच्या पूर्वीचे वक्तव्य कोणते केले हे मला माहित नाही, पण मला शरद पवार माहिती आहेत, मला विकास लवंडे माहिती आहेत. विकास लवंडेंनी चंद्रकांत दादा पाटलांच्या अंगावर शाही फेकीचं समर्थन केलं होतं हे मला माहिती आहे. शरद पवारांनी आणि त्यांच्या गँगनी सातत्याने महाराष्ट्राच्या पवित्र मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. तो विषय वारकऱ्यांना घुसखोर म्हटलं, मी तो विषय आहे. तुम्ही बांगलादेशची घुस सहन करता पण वारकरी सहन करत. ही जी तुमची वृत्ती आहे ही हिंदुत्व विरोधी वृत्ती जे प्रवृत्ती तुम्ही बदलवायचे. तुम्ही जर बदलवायचं समाज धडा हे सांगताय. मला भंडारे माहित कोण आहेत. भंडारींच्या जातीचं माझ्या वक्तव्यात समर्थन केलं नाही, पण विकास लवांडे देखील आपलं भाव या पद्धतीची पेरणी विकास लवांडेंनी पेरणी करू नये. भारतीय जनता आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये पवारकरी चालणार नाही. आम्ही महाराष्ट्र लोक पवार करणार नाही, वारकऱ्यांना वंद मानतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता ही वारांनाच पवार करणार नाही. लवांड्यांचा प्रयत्न माझा तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू. बर ठीक आहे. वीर महाराजांना वेळ देतो. वीर महाराज काही कालावधी आपला संपर्क तुटला होता. बोला तुम्ही बोला. तुम्हाला विकास लवांडेंना काहीतरी उत्तर द्यायचं होतं. हे बघा, मुळामध्ये असं आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शाई फेकणे असेल, विनाकारण नको ते आरोप करणे असेल, हा जो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये निर्माण केला हा कुणी केला? या सगळ्याचे उद्गाते हे सगळे राष्ट्रवादी, त्यानंतर असणारी त्यांची जी काही पुरोगामी कंपू आहे, कुणी कुठल्याही विषयावर, मग बाबासाहेब पुरंदरे असतील, आणखी कुणी शिवप्रेमी असतील, यांना विचार नाही पटला की जाऊन त्याला शाई फासणे. हा या पॅटर्न यांनी सुरू केलेला आहे. आता शेवटी काय पेरलं ते उगवलंय. आम्ही सुरुवातीपासून सांगतोय, याचं समर्थन आम्ही करत नाही, तरी सुद्धा यांनी ज्या गोष्टींची सुरुवात केली तो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लोक शिकलायत आणि त्याच्यामुळे कोणीतरी याचा वापर केलेला आहे. मुळामध्ये लक्षात घ्या, आज प्रत्यक्ष यांनी जरी शाई अशी फेकली, वीर महाराज कीर्तनकारांनी पुढे न्यायचं का? आपल्या संप्रदायाने पुढे न्यायचं का? ऐका विशालजी, ऐका. यांनी काय केलं लक्षात घ्या. आता हे बघा, विचारांची लढाई विचारांनी म्हणत असताना या वेळेला यांना संप्रदायातल्या कुठल्या गोष्टीबद्दल जर आक्षेप होता, कुणाच्या बद्दल काही एखाद्या चारित्र्याबद्दल आक्षेप होता, तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही रितसर त्या संदर्भात त्या माणसाच्या काय काय चुका आहेत. वीर महाराज, मी संग्राम बापू भंडारे यांच्या बाबतीत म्हणू शकतो, त्यांनी आज रस्त्यात थांबवून जर लवांड्यांशी चर्चा केली असती तर चाललं असतं. पण एकेरी भाषेत ए लवांड्या म्हणून त्यांच्या अंगावरती लवांडेंनी ज्या वेळेला या सगळ्या संतांच्या चारित्र्यावरती या वेळेला आक्षेप घेतला, म्हणजे त्यांच्या चारित्र्यावरती शाईच शिंपडली ना यांनी. हे लवांडेंना कसं काय चालतंय? लवांडे प्रमाणपत्र, देगलूरकरांना प्रमाणपत्र देणारे, भास्करगिरी महाराजांना प्रमाणपत्र देणारे, वास्करांना प्रमाणपत्र देणारे लवांडे आहेत नेमके कोण? तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जर प्रवक्ते असतात, तुम्हाला त्याचा निषेध करायचा होता. वीर महाराज शब्दांना झाला असता की तो शब्दांना झाला असता की या हिंसक कृतीची गरज नव्हती ना. आम्ही ऐकून घ्या, आम्ही तेच सांगतोय. आता जर लवांडेंवरती यांनी जर गुन्हे दाखल, आपल्या संग्राम बापूंवर गुन्हे दाखल झाले असतील, जसं आज पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, तसे लवांडेंवर सुद्धा गुन्हे दाखल आहेत. लवांडेंची सुद्धा ताब्यात घेऊन चौकशी झाली पाहिजे की हे सगळं षडयंत्र त्यांना कुणी करायला लावलेलं आहे. वारी आल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये वादविवाद निर्माण करणे, नको ते प्रश्न निर्माण करणे, वारकरी संप्रदायातल्या चांगल्या महात्म्यांविषयी अपकीर्ती करणे, त्यांची बदनामी करणे, या षडयंत्राच्या पाठीमागं कोण आहे लवांडेंना ताब्यात घेतल्याशिवाय लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे लवांडेंच्या अटकेची मागणी आम्ही या आज न्यूज चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांपुढे करत आहोत. जर बापू संग्राम भंडारेंची कृती चुकीची असेल तर लवांडेंची सुद्धा कृती चुकीची आहे. लवांडेंची सुद्धा संपूर्ण कसून चौकशी मांडत होते ना वीर महाराज.
ते शब्दांमधून आणि आम्ही मांडत सुद्धा होते. तेच म्हणतोय ना, आजही वारकरी संप्रदाय संपूर्ण आजही लवांडेंना कायदेशीर कारवाई शिकवण्यासाठी धमक बाळगून आहे आणि लवांडेंना कोर्टामध्ये खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज या ठिकाणी बापू भंडारेंचं आम्ही समर्थन करत नाही, मात्र या ठिकाणी लवांडेंनी जी बदनामी वारकरी संप्रदायाची केलेली आहे त्याचं लवांडेंना भविष्य काळामध्ये उत्तर कोर्टामध्ये द्यावं लागणार आहे, मी आम्हाला या ठिकाणी ठासून सांगतो. बिलकुल, माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. आपण या सगळ्या विषयाला घेऊन आपापली मतं या ठिकाणी व्यक्त केली, पण एक तर मुद्दा यामध्ये स्पष्टपणे समोर आहे की शाही फिकीच्या कृतीतनं आपण निषेध व्यक्त करणं हे निश्चितपणे चुकीचं आहे. पण हाच प्रश्न जो आहे तो आपण प्रेक्षकांना देखील विचारलेला होता. चला, प्रेक्षकांचं याबद्दल काय म्हणणं, काय या ठिकाणी पोल आलेला आहे. आपण जो प्रश्न विचारला होता बडे मुद्द्यामध्ये तो असा होता की शाही हल्ल्यानं संप्रदायाची प्रतिमा मलिन होते आहे का. या ठिकाणी बघा 86% लोक होय म्हणतायत. यातनं नेमकं प्रेक्षकांना काय म्हणायचंय हे स्पष्टपणे या ठिकाणी समोर येत आहे. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आपण या चर्चेत सहभागी झालात, आपापली मतं मांडली. पण याच्यामध्ये मला एका प्रेक्षकाचा या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे जो मला आवर्जून शेवट करताना आपल्यासमोर वाचून दाखवा असं वाटतो. त्यांनी असं म्हणलेलं आहे की ज्ञानोबा माऊलींनी दिलेली विश्वकल्याणाची प्रार्थना अर्थात पसायदान आणि जगद्गुरूंनी सांगितलेला भेदाभेद भ्रम विसरून सोयीस्कररित्या नाठाळांच्या माथी हानुकाठी या प्रमाणाच्या मागे लपणाऱ्यांना पांडुरंग सद्बुद्धी देव. प्रेक्षकांनी पाठवलेला मेसेज आहे, त्यांच्या भावना आहेत. मी या उपर फार काही बोलणार नाही. यानंतर इथं वेळ झाली.